नमस्कार मित्रांनो, मी गणेश कलाजळवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या चॅनलमध्ये फिरायला जातो तर त्याचे व्हिडिओ वगैरे टाकतो। आता आपण परत पुन्हा एकदा फिरायला चाललो आहे। आता आपण आपल्या देशात नाही, आपण नेपाळला चाललो आहे फिरायला। तर आता आपण तो खूप वेळा गेलेलो आहे। आपल्यासोबत 2 जण अजून आहेत। ही माझी वाईफ आहे। आत्ताच आमचं रिसेंटली लग्न झालं आहे। तर आम्ही आता चाललो आहे नेपाळला। असं नाही आहे की आम्ही हनीमूनला चाललो आहे, आमचे मित्र पण आहेत। तर तुम्ही बघू शकता आमचे मित्र पण आहेत आणि त्यांची सिस्टर पण आहे जी आमचा व्हिडिओ काढते। तर आता आपण ह्यांना विचारूया की यांच्या फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये तर ह्यांना कसं वाटतं फर्स्ट टाईम फ्लाईट। तुम्ही बसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं? मला खूप मस्त वाटतं आहे आणि ही माझी फर्स्ट टाईम असेल जेणेकरून मी फ्लाईटमध्ये आहे आणि मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी जाईन ते सुद्धा पहिल्यांदा नेपाळला आणि मी जाते आता खरं म्हणजे। आणि बघू आता पुढे कसं काय होतं। आता मी आमच्या सोबत असणारे हमेशा आमच्यासोबत ट्रिपमध्ये असणारे सौरभ भैया ह्यांना विचारतो की त्यांना कसं वाटतं आहे की आता आपण फर्स्ट टाईम नेपाळला चाललो इंडियाच्या बाहेर। तर आपली करन्सी वगैरे आपलं सर्व चेंज होणार आहे। तर आता आपलं पुढचं काय होणार आपल्याला माहिती नाही, पण तरी पण मी त्यांना विचारतो की त्यांना कसं वाटतं। सौरभ भैया आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं? जय जय रामकृष्ण हरी ओम साईराम मंडळी, कसं काय तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आपण पहिल्यांदा देशाबाहेर फिरतो आहे। तर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला खूपच आनंद वाटते आणि फर्स्ट टाईम असं आहे की आम्ही देशाच्या बाहेर पडलो आहे आणि तिथे काय असणार काय अनुभव असणार मी तुम्हाला सांगतो आहे। आम्हाला महादेवचं दर्शन करायचं होता तर म्हणून आपण चालू आहे महादेवच्या दर्शनासाठी। आता तिथे बघून आपण ब्लॉगिंग करूया आणि तिथून तुम्हाला दाखवूया की आपण काय काय करतात, नेहमी काय गरज असतात। आता आपण त्यांच्या हे सिस्टर आहेत जे आपल्यासोबत जॉईन झाले आहेत। हे सौरभ भाईचे सिस्टर आहे। तर आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतं। त्यांची पण फर्स्ट फ्लाईट आहे। आपल्याकडे फर्स्ट फ्लाईट असणारे 2 लोक आहेत जे आपण आता डायरेक्ट त्यांना इंडियामध्ये नाही इंडियाच्या बाहेर आपण येतो डायरेक्ट नेपाळला। तर त्यांना विचारूया आता तुम्हाला कसं वाटतं आहे, तुम्ही जरा सांगा आम्हाला। हॅलो फ्रेंड्स, सो हे माझं फर्स्ट फ्लाईट आहे तर मला खूप चांगलं वाटतं आहे। काही की मला नवीन काही एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे आणि देशाच्या बाहेर मी जात आहे आणि फर्स्ट टाईम नेपाळला आम्ही चाललो आहे आणि हे खूपच नवीन एक्सपिरियन्स असणार। काही की हे माझी फर्स्ट फ्लाईट आहे आयुष्यात। एवढा आम्ही आता बाहेरच जात आहे देशाच्या बाहेर, तर खूप चांगलं वाटतं मला। तर तुम्हाला भीती वाटते की कसं वाटतं तुम्हाला? मला खूप एक्साइटमेंट आहे। काही की आमच्या सोबत खूप लोक आहे, आमचे फ्रेंड्स आहे आणि आमचा मोठा भाऊ पण आहे। तर आम्हाला खूप एक्साइटेडच आहे आम्ही बाहेर जायला। ठीक आहे, चालेल। आता आपले सौरभ भैया जे आपले ट्रिपचे सर्व प्लॅन करतात, सर्व हे करतात, तर हेच आमचं सर्व ट्रिपमधलं आपलं प्लॅन करतात, कुठे काय जायचं आहे कसं काय जायचं आहे। आता ह्या टायमाला पण आपला सेमच आहे, आपला काय प्लॅन नाही आहे, आपल्याला फक्त जायचं आहे आणि पुढे जाऊन काय करायचं आहे काय होणार आहे काय माहिती नाही। त्या देशामध्ये काय करन्सी आपली काय नाही। आम्ही पण आता हे आपल्यासोबत पळत फ्लाईट पकडणारे लोक आहेत। हे यांचं फर्स्ट टाईम आहे पळत फ्लाईट पकडणं। बघूया आता काय होतं, तुम्हाला पुढे मी अपडेट देत राहील आपल्या नेपाळ ट्रिपमध्ये। आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। अगर तुम्हाला काय आमच्यात आवडलं असेल निवडलं असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशी तुम्ही आमच्यासोबत साथ देत राहा, असंच आपण पुढे जात राहू। चला, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपण आता एअरपोर्टला खूप घाईमध्ये आपली चेक इन झालेली आहे आणि आता हे लोक खूप खुश दिसत आहेत। हे दोघं जण ह्यांची फर्स्ट फ्लाईट आहे इंटरनॅशनल डायरेक्ट फर्स्ट ट्रिप। ह्यांचं नशीब बघा आणि आमचं नशीब बघा, आम्ही सर्व फिरून आम्ही सर्व जातो आहे आता इंटरनॅशनलला खूप टायमापासून। हां, तर ह्यांचं फर्स्ट फ्लाईट आहे। आता बघूया, हे लोक खूप एक्सायटेड आहे। आता आपण जातो आहे, चेक करूया। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला लेट झालं आहे प्लेन पकडायला। आता आपण चाललेलो आहे, खूप घाई आहे सर्वांना। सर्व पद्धत आहे, बिचाऱ्यांनी फर्स्ट टाईम होऊन पण जास्ती फोटो काढलेले नाही आहेत। आपल्याला वाईट वाटतं आहे पण काय करणार। हे बघा, हे फर्स्ट टाईम येऊन हे लोकांनी काय फ्लाईट काढली नाही, ते फोटो वगैरे काढले नाही। बघूया आता ह्यांच्या नशिबात आहे की नाही फोटो काढणे। तर आता आपण एअरपोर्टला आहे, चला आता बघूया काय होते पुढे जाऊन।
आमच्यासोबत असेच तुम्ही जॉईन राहा आणि बघत राहा आमचा व्हिडिओ. मित्रांनो, या आपला स्वागत आहे. आता आपण बघा इंटरनॅशनलला आलेलो आहे. आपण नेपाळला आता पोहोचलेलो आहे एअरपोर्टला. आता आपण एअरपोर्टला आहे. इकडचं एअरपोर्ट तुम्ही बघू शकता, खूप सुंदर बनवलेलं आहे लोकांनी. पूर्ण लाकडी काम आहे. आता आपण उतरलेलो आहे. आपले सहभागी आहेत इकडे आणि माझी बायको आहे आणि त्यांची सिस्टर आहे. आता आपण नेपाळला उतरलो आहे आणि इकडे आम्ही थोडी इन्फॉर्मेशन काढली आहे की आम्ही करन्सी आणि सिम वगैरे एअरपोर्टलाच घेणार आहे. तर आता बघतो आम्ही जाऊन पुढे जाऊन करन्सी वगैरे सिम वगैरे काय आहे आणि रूमचं काय आहे. आणि की आमचं अजून काय प्लॅन नाही. इकडनं एअरपोर्टपासून 2 तास लांब आहे काठमांडूचं मंदिर, हे आपलं पशुपतीनाथ. तर आम्ही विचार केला आहे की तिथे जाऊन आम्ही रूम घेऊन तिकडे स्टे करून उद्या पशुपतीनाथचं दर्शन करणार आम्ही. बघूया आता पुढे काय होते. मी तुम्हाला अपडेट देत राहतो. बघू शकता तुम्ही आपल्याकडे वेगळे प्राणी आहेत. आपल्याकडे हे फ्रीचे वायफाय वापरतात हे 2 जण. तर ते बघू शकता किती व्यस्त झालेले. तिकडे एअरपोर्टला आपल्याला फ्रीचा वायफाय भेटला आहे. तर आता इकडे एअरपोर्टला फ्रीचा वायफाय आहे. आता पुढे जाऊन आपल्याला सिम घ्यायचा आहे. चला मी तुम्हाला पुढे अपडेट देत राहतो. नमस्कार. आ रहा है. बघू शकतात आपण आता एअरपोर्टच्या बाहेर आलेत. हे सर्व आपल्या ह्यांना घ्यायला आले. सर्व हॉटेलवाले आहेत. सगळे नावाची प्लेट वगैरे घेऊन उभे आहेत इकडे. आणि इकडे सगळे मंदिर इकडनं 2 किलोमीटरच आहे, 1.5 ते 2 किलोमीटर. तर आपण बघू शकतात की जास्ती लांब नाही आहे इथे मंदिर. तुम्ही इकडनं चालत पण जाऊ शकतात आणि 1.5-2 किलोमीटर पण आहे. अजून आम्ही हॉटेल पाहिलं नाही आहे. हे एअरपोर्ट आहे ह्यांचं इकडचं. तर आता आपण बघूया काय परिस्थिती होते, पुढे जाऊन काय होतं आहे. मी तुम्हाला अपडेट देत राहतो. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही आता हॉटेलमध्ये आलेलो आहेत. आता आम्ही जेवायला आलो आहे खाली. आता इकडे आम्ही एक रूम घेतलेला आहे. तो ह्यांची करन्सी 2500 आहे आणि आपली करन्सी काहीतरी 1600 आहे. 16 किंवा 1700 असे काहीतरी आहेत. तर आता आपण जेवायला आलो आहे. तुम्हाला हे हॉटेल खूप छान आहे. बघू शकता आत्ताच ह्यांचं रिनोव्हेशन झालं आहे. कमीत 5-6 दिवस झाले असतील हे लोकांचं, 1 हप्ता वगैरे. आम्ही इकडे आलेलो आहे. तर आम्हाला रूम भेटलेला आहे. आता इकडे जेवणाची पण सुविधा आहे हॉटेलमध्ये. ते लोक बनवून देतात. त्यांचा शेफ गेलेला, पण आमच्यासाठी त्यांनी जेवण वगैरे आणलेलं आहे आणि शेफ बनवतात ते आणि आम्हाला जेवण देणार आहे. तर मी तुम्हाला ह्याचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला पाठवून देईल. नंबर वगैरे पाहिजे असेल तर मला मेसेज करा. इकडेच मंदिरापासून जवळच आहे. 1 किंवा 1.5 किलोमीटरपर्यंतच आहे मंदिर. इकडनं 5-10 मिनटंच आहे.
आणि इकडचे हे काम करणारे जागे आहेत आमच्यासाठी. हां, तर हे बघा, हे आपल्याला जेवण आणलेलं आहे त्यांनी. ही इंडियन थाळी आपण खाल्लेली आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान सुंदर दिसते. चालेल, चला आता तुम्हाला मी पुढचे अपडेट देतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बघू शकतात आम्ही नेपाळच्या रस्त्यावरती आम्ही आता मंदिराकडे चाललेलो आहे. हे बिल्डिंग बघा किती सुंदर बनवलेली आहे. आणि हे आपले साथीदार आहेत, आता रस्त्यावरती चालतात आहे नेपाळच्या मंदिराकडे जायला. तर आता आपण बघू शकतात आपण नेपाळच्या रस्त्यावरती आहे आणि इकडे खूप लोक आहेत असे, जसे की आपल्याला पैशासाठी इंडियन लोक बघून ते लोक ना पैशाचा वेगळाच गेम खेळतात. आपल्याला वाटते की आपण इकडे कमी पैसे देते, पण नाही, शेवटी ते लोक तेवढेच पैसे सांगतात. त्यांचे पैसे जास्ती वाढून सांगतात आणि शेवटी आपले कमी गेले की आपलेच पैसे होतात. तर तुम्ही याल तर त्या हिशोबाने बघा. आणि मोस्ट ऑफ तुम्ही 100-100च्या नोटा घेऊन या, ते तुम्हाला परवडतील. नाहीतर ते लोक त्याच्यामध्ये पण हॉटेलवाले एक तर इंडियन करन्सी लोक चेंज करून देत नाही आहे. आम्ही एअरपोर्टमध्ये पण जाऊन पाहिलं तर तिकडे पण इंडियन करन्सी कोणी चेंज करून नाही दिली, इकडे पण नाही दिली आम्हाला कोणी चेंज करून. आम्ही विचारलं तिकडे. आणि एअरपोर्टलाच आम्ही सिम घेतला, तो परवडेल तुम्हाला 270 का 370 असायला सिम पडला आम्हाला. त्याच्यावरती इकडचे नॉर्मल कॉल तुम्हाला अनलिमिटेड आहे आणि पण इंटरनॅशनल कॉल तुम्हाला अनलिमिटेड नाही आहे. तर तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकतात. तर आता पण बघू शकता इथं खूप सुंदर आहे असं वाटतंय आपल्याला. खूप सुंदर आहे, तर छान वाटतं इकडे. बघू शकता गाडींचे नंबर वगैरे. आपण असं इकडं आलेलं आहे. तर तुम्ही जरा करन्सीचं चेंज करायला भेटले तर आपल्याला बरं पडेल. आणि नाही चेंज केली तर हे लोकांना 1.6 आपल्याला दिलं पाहिजे, तर 1.5 ते लोक आपल्याला देतात. आणि इकडचे जे चालवणार आहेत ते खूप लुटणार आहेत. तर तुम्ही त्या हिशोबाने बघा. आणि इकडे जेवढं लोकल लोकांशी आपण तुम्ही संपर्क कराल तेवढं बरं असेल. मोस्टली लोक सर्व तसेच आहेत. तर तुम्ही बघू शकतात आपल्याला इंडियन लोकांना ह्याकडे थोडा प्रॉब्लेम होतं, पण चालेल. चला, मी तुम्हाला पुढे असं अपडेट देत राहतो. आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. चालत इथून 1.5 किलोमीटरच आहे एअरपोर्टपासून. ही आमची आता बाईक चालते रस्त्यावरती नेपाळच्या. तर तुम्हाला कसं वाटतं नेपाळ? धन्यवाद. आता आपण पुढच्या दुसऱ्या व्यक्तीला बोलूया ज्यांचा फर्स्ट टाईम आहे, त्यांना आपण चालत नेतो आहे. तुम्ही बघू शकतात मंदिराकडे. कारण की त्यांची आता काय करणार, आम्ही असेच फिरतो. आमचे मित्र तुम्ही बघू शकले असतात ते आम्ही असेच फिरतो. आता ते लेडीज आहे म्हणून आपण रूम वगैरे पण घेतला जरा छानसा, जरा महागातला. ठीक आहे. हां, इकडचं स्ट्रक्चर तुम्ही बघायला गेले तर इकडे कुठे असं मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे दिसत नाही आहे. कारण जास्तीत 3 माळा 4 माळा एवढेच दिसते, त्याच्यावरती बिल्डिंग नाही आहे तेवढा. आणि स्ट्रक्चर एकदम युनिक आहे इकडचा. तुम्ही बघू शकता ही कॉलनी मला वाटते पूर्ण किती सुंदर बनवलेली आहे. खूप छान वाटते. मी तुम्हाला पुढे अपडेट देत राहतो पुढे कसं काय मंदिराकडे जाऊन. हां मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आता आपण पशुपतीनाथच्या गेटवरती आहे. इथे असं लिहिलेलं आहे आणि पशुपतीनाथच्या गेटवरती आहे. इकडनं आपण एंट्री जाणार आहे. आता इकडे आम्हाला हे आहे की आमच्यासोबत आता सामान आहे खूप सारं. आणि इकडे सामानासाठी विचारलं तर बोलतात तुम्हाला हॉटेल वगैरे घ्यावं लागेल. तरी पण आम्ही आमची सुविधा बघतो कसं काय आहे. इकडे लोकांना विचारतो. इकडनं खूप साऱ्या बस पण निघतात आहे बघा. तर आम्ही येऊन जरा या बसच्या पण इन्फॉर्मेशन करणार आहेत, कुठे जात आहेत काय जातात. मग त्यांना विचारून आम्ही जाऊ. इकडे खूप सारे असे बिल्डिंगे आहेत हॉटेल वगैरे, पण खूप डोंगरावरती आहे हे शहर, म्हणून इकडे उंच खाली वरती असं खूप जागी आहे. तर आता आपण इकडे जातो आहे पशुपतीनाथला. मी तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन देतो. आम्ही आता मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. मंदिराचा परिसर आहे. आम्ही तिकडनं त्या गेटवरून आम्ही आलेलो आहे. तर आता इकडे सामानाची पण सुविधा आहे. आम्हाला आतमध्ये कळलं आहे गव्हर्नमेंटचं आहे, फ्री लॉकर आहे. तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहे गव्हर्नमेंटचा फ्री लॉकरमध्ये सामान ठेवायला, तिकडनं हे घ्यायला. आता इकडनं आम्ही एक पूजेची थाळी घेतली. तर त्यांनी आम्हाला 250 सांगितले नेपालीमध्ये आणि इंडियनमध्ये 150 रुपीज. म्हणजे शेवटी तेच होतं हे लोकांचं. हे असे हे लोक बोलतात आणि नंतर मग
त्याचा शेवटी भाव तोच होतो आपल्याला जो तिकडे इंडियामध्ये लागतो. आता इकडनं आपण बघू शकता आम्ही पूजेची थाळी घेतली मॅडमकडे आहेत. तर शेवटी हे अशाच लोकांचा गेम आहे. आपल्याला 250 सांगितलं आहे नेपाळीमध्ये आणि इंडियनमध्ये 150. म्हणजे आपल्याला ते असे सांगतात की नेपाळीचे असे नाही असे. आपल्याला काय वाटतं कमी आहे आणि आपण तेच घेतो. त्या मंदिराच्या जवळ पोचलो आहे आपण. हां हे मंदिर आहे पशुपतीनाथचं. गर्दी कमी आहे एकदम. असं नाही आहे की एकदम गर्दी आहे करून. कमी गर्दी आहे. खूप सुंदर आहे. आपल्या इकडचे मंदिर कसे असतात इकडचं मंदिर बघा एकदम वेगळं टाईप आहे. हे असं वाटत नाही मंदिर आहे आपल्याला, पण इथेच मंदिर आहे आतमध्ये. हे आमचे सौरभ भैया चालतात ते. बघू काय होतंय. नेपाळी लोक आहेत. म्हणजे इंडियन लोकांना इकडे थोडासा त्रास होतो करायला, सर्वाईव्ह करायला. कारण की पैसे शेवटी तेच होतात. आपण विचार करून येतो कमी पैसे देतो, पण शेवटी ते. तुम्ही बघू शकता आपण आता मंदिरात प्रवेश केलेला आहे. मंदिराचा गेट आहे. इकडे बघा किती सारे कबूतर आहे, पण आपण गेल्यावरती ते हालत पण नाही. हे लोक किती छान सुंदर आहेत इकडचे. आणि हे मंदिर आहे. आता आपण मंदिराकडे चालले. हे बघा कशी पायाखाली आहे. आपल्या इकडचे कबूतर बघा आणि इकडचे कबूतर बघा उडत पण नाही ते लोक. बघा किती सुंदर वाटतं इकडे. एकदम छान वाटतंय. कबूतर हे पूर्ण कबूतर बसलेत सर्व. तर ह्यांचीच लाईन आहे सर्व. इकडे बघा इथं किती सुंदर बनवलेलं आहे आणि किती छान आहे. खूप मस्त वाटतंय. खूप सुंदर आहे इकडे. तुम्ही येऊन बघा. आणि स्वच्छता खूप आहे ह्या साईडला. मंदिराकडे आपण आता चाललो आहे. हे मंदिराचं मेन गेट आहे. मंदिर एकदम मेन गेटपासून एकदम आतमध्ये, खूप आतमध्ये आहे गेट. ठीक आहे. तर तुम्हाला थोडं चालत यावं लागेल. आणि सामान तुम्ही ते बोलले लॉकर रूम, जसं मी तुम्हाला सांगितलेलं ते लॉकर रूममध्ये फक्त हेल्मेट वगैरे एवढंच जातं. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये मोठं सामान तुम्हाला जाणार नाही ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला ते एका दुकानातून सामान घेऊनच ठेवावं लागेल. ते 150 रुपयाचं आम्हाला परत सामान घ्यावं लागेल. माकडं वगैरे पण आहे तिकडे. डोंगर साईड आहे म्हणून खूप सुंदर आहे. हे आपले मित्र बघा. आम्ही आता इथं आलेलो आहे. मित्रांनो, आम्ही आता दर्शन करून बाहेर निघालो आहे मंदिराच्या इकडे. मंदिरामध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून आम्ही फोन तिकडचा व्हिडिओ वगैरे काढला नाही. 1-2 फोटो काढले असेल ते गपचूपमध्ये. ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये टाकेन, तुम्ही ते बघा. आणि आता आम्ही जातो एक शक्तिपीठ देवीचं मंदिर आहे तिकडे, त्या रस्त्यावर. आता आपण तिथेच आहे. आपण आता चाललो आहे. असं वाटतं की हे लोक जाम थकलेले आहेत बॅग वगैरे पकडून. बघूया आता आपण जाऊया, बघूया काय करायचं. चला आता आपण पुढे जाऊया. तर आम्ही आता नेपाळच्या रस्त्यावरती फिरतो आहे. हे सौरभ भैया कुठे घेऊन जातात ते. मी बघा कसे सामान घेऊन फिरतो. आमचं काय हॉटेल वगैरे नाही आहे. 12 वाजता चेकआउट होतं इकडे. असं नाही आहे तुम्ही कधी पण या. रात्री 1-2 वाजता आले तरी पण तुम्हाला दुपारी 12 वाजता चेकआउट करायचं. म्हणून आम्ही रात्री 12 वाजले आम्हाला येताना आणि 12 वाजता चेकआउट केलं आम्ही लोकांनी. तर हे बघा
थकलेले हारलेले लोक. दर्शन झालेलं आहे. बघूया आता पुढे काय होतंय. चला आमच्यासोबत असे जॉईन राहा आणि आमचे तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता आपण आता इथं खूप सुंदर आहे. यांची घरं बघा कशी बनवलेली आहे. खूप छान इकडे वाटते. इकडे खूप सारे असं ना छोटं मंदिरसारखे खूप सारे असे मंदिर बनवलेले आहेत. तर आम्ही आता इकडे चालत आलो ट्रॅकिंग करून. जरा वरच्या साईडला आहे पण इथे खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे. सगळीकडे बघा असेच मंदिर टाईपसारखं बनवलेलं आहे. आणि आम्ही बघा एवढं सामान घेऊन तर वरती आलो एवढं ट्रॅकिंग करून. आता आम्हाला माहिती नाही आम्हाला काय करणार आहे काय नाही करणार आहे. संध्याकाळीचं काय प्लान आहे काय नाही बघूया आता पुढे जाऊन काय होतं आहे. हे बघा कामधंदा नसलेले पण इकडे आहेत लोक खूप सारे अशी. पण ठीक आहे. बघा इथे किती सुंदर आहे असं मंदिर. छान वृक्ष आहे इकडे. रुद्राक्ष तुम्हाला छान भेटेल. हे बघा किती मस्त मंदिर वाटते. किती छान आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता मंदिराच्या परिसरात पोचतोय. ते तुम्ही तिकडे बघू शकता ते मंदिर आहे. हे मंदिराचं हे मेन आणि इकडनं हा रस्ता आहे मंदिराकडे जायला. तर आपण आता इकडे जातो आहे मंदिरातून. मंदिराच्या साईडला हा रस्ता आहे. हा इकडनं एक आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला आता कळलं आहे की मंदिराच्या इकडनंच रस्ता शक्तिपीठला जायला. थोडं शिड्या वगैरे आहेत. तुमच्याकडे अशा बॅग असेल ना तर थोडा त्रास होईल. पण हँडबॅग असेल तुम्हाला किंवा असेल दुसरी वेगळी बॅग ते तुम्हाला बरं पडेल. ते आता आपण इकडे जातो आहे. इकडनं अशी छोटे छोटे खूप सारं ह्याचं मंदिर असं टाईपसारखं बनवलं आहे लोकांनी. इकडे बघू शकता मेन मंदिर तर हे ते आतमधलं आहे. आणि इकडे आपण जातो. इकडची सिनरी बघा खूप छान आहे. हे खूप सारे शिवलिंग टाईपसारखं असं बनवलेलं पण आहे त्यांनी बघू शकता. इकडे ना ह्या ऐकलं की माणूस मेल्यावरती पण जातात इकडे पण. इकडे शव असं. आणि इकडे एक नदी आहे. नदीच्या साईडला तिकडे ते लोक तिथे स्नान करतात आणि काय पैसे वगैरे घेऊन ते लोक तिथे जातात. आणि हे सगळं सामान भेटतं इकडे शवचं असं. बघा ही नदी आहे. ह्या नदीच्या साईडला आपण पाहिलेलं आहे. इकडे पण वारला वगैरे ना ते असे बनवले. तिकडे ते आंघोळ घालतात आणि तिकडे जातात. असं हे नदीमधून पाणी घेऊन ते लोक हे करतात. हां तर ही नदी आहे. आणि ते बघा तिकडे सगळं स्मशान आहे पशुपतीनाथच्या साईडला. त्या साईडला फोटो अलाउड नाही पण मी तुम्हाला इकडनं दाखवतो आहे. सगळं इकडे येतात आणि इकडे असे नदीमध्ये आंघोळ वगैरे घालून ते लोक हे करतात. आणि हे मेन मंदिर आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकतात आम्ही आता पोखरावरून तातोपानीला आलेलो आहे. इकडे तातोपानी नावाची एक जागा आहे. इथे आम्ही जेवायला आलेलो आहे. इथे आम्हाला जेवायला दिलेलं आहे मस्त. तुम्ही बघू शकतात हे आपले मित्र जेवायला बसलेले आहेत. हे त्यांची बहीण. जेवण बघा किती सुंदर असं सजून त्या लोकांनी दिलेलं आहे. तर हे आमची बायको. पापड वगैरे डाळ भात लोणचं वगैरे पण आहे. सलाद दिलेला आहे. आणि खूप छान वाटतं इकडे. बर्फाचा डोंगर वगैरे पण दिसतो आहे. तुम्हाला इकडनं मी कसं सांगू की या साईडला तुम्ही बघू शकता वरच्या साईडला डोंगर वगैरे आहे. तिकडे आपण आलो आहे. आता आपण जेवणार आहे. ते जेवून आपण आता पुढे जाणार आहे. आता आपण मुक्तिनाथला जाणार आहे. मुक्तिनाथचं तुम्ही ऐकलेच असेल ते वैशिष्ट्य. तिकडे आपण जाणार आहे आणि तिकडे 2 किलोमीटरवरती ट्रॅकिंग आहे. आम्ही तिकडे 2 किलोमीटरवरती ट्रॅकिंग करणार आणि वरती जाणार आणि मुक्तिनाथचं दर्शन घेणार. तुम्ही जेवणाची थाळी बघू शकतात किती सुंदर आहे लोकांनी सजून दिलेली आहे. आणि जेवणाची थाळी पितळाची असे वाटते. आणि खूप चांगला सलाड आहे. आणि इकडे बघा आम्ही नेचरच्या इथे बसलो जेवायला. आणि नेचर एकदम असं वाटतं डोंगराच्या खाली आहे. आम्ही किती डोंगराच्या इथं घर बांधलेलं आहे आणि खूप छान सुविधा केलेली आहे लोकांनी.
झोपायची वगैरे आणि झोपून म्हणजे बसून खाणारे खूप छान असं हॉटेल हे लोकांनी केलेलं आहे. खूप सुंदर आहे इकडे. तुम्ही या कधी एकदा तर एक्सपिरियन्स लाईफमध्ये घेतलाच पाहिजे. हा तुम्हाला एक्सपिरियन्स आठवण राहील लाईफमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आता आपण इकडे बघा नदीच्या काठावरती आहे. खाली इकडे आम्ही इकडे उतरलो आहे. आम्हाला इकडे शालिग्राम दगड शोधायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे इकडे. बघा या साईडला हिमालय आहे, हिमालयाचं दिसतंय. आणि हे आपले मित्र आता शालिग्राम शोधायला लागलेले आहेत. आणि आपल्या इथं खूप थंडी आहे इकडे आणि खूप बरं वाटतंय, खूप छान वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं इकडे, कसं पहिल्यांदा एक्सपिरियन्स काय वाटतंय तुम्हाला? एवढं हवा एवढी आहे की इकडे माणूस पण उठून जाईल आणि थंडी पण जाम आहे. तर पहिल्यांदा यांचा एक्सपिरियन्स आहे, आमचा तर झालेला आहे पहिला एक्सपिरियन्स. तुम्हाला कसं वाटतं इकडे? नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता आता इकडनं आपण मुक्तिनाथ महादेवला आपण जाणार आहे. इकडे खूप थंडी आहे आणि एकदम हिमालय बाजूलाच तुम्ही बघू शकता कसे ढग वगैरे ठाकलेले आहेत. एकदम इकडनं असं एकदम हिमालय इकडे बाजूला आहे. आणि इथं पाण्यामध्ये हात टाकणं पण म्हणजे लई डेंजर वाटतंय. असं वाटेल की आगीमध्ये हात टाकलेले तुम्ही लोक. आता आपण इकडनं मुक्तिनाथ महादेवला चढाई करतोय. तुम्ही लेडीज वगैरे असेल ते तुम्ही पाठवू शकता. घोडा वगैरे आहे, पालखी आहे. आता 2 किलोमीटरवरच आहे, आपण चढाई पण करू शकतात. चला आता मी तुम्हाला पुढे अपडेट देत राहतो कसं काय असतं ते. आता आम्ही इकडनं चढतो आहे, मग मी तुम्हाला सांगेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता मुक्तिनाथला चाललेलो आहे. इकडनं 2 किलोमीटर आहे. तर आपण आता तिकडे जातो आहे. आपले मित्र चालतात आहे, आपले भाऊ, आपली बहीण आणि आपली वाईफ तर चालते. आगे आपण आता इकडे जातोय मंदिराच्या दर्शनाला. बघूया काय होतंय ते. थोडं ऑक्सिजन लेवल कमी आहे, श्वास घ्यायला थोडा प्रॉब्लेम होत आहे, पण ठीक आहे. गरम पण होतं आहे, थकवा पण येतो, पण गरम पण होत नाही आहे. आणि थंडी पण जाम आहे इकडे. इकडे खूप छान सुंदर आहे. आता आपण जाऊया मंदिराकडे दर्शन करायला. आपले भाऊ आणि आपले बहीण आणि आपली बायको चालतात. ते खूप थंड आहे इकडे. असं काय नाही, जास्त पण नाही आहे, पण लेडीजच्या हिशोबाने जास्त थंड आहे, आमच्या हिशोबाने बरोबर आहे. चला आता आपण बघूया. मित्रांनो आता आपण मुक्तिनाथच्या इकडनं आपण आता खाली जातोय. इकडे खूप थंडी आहे. लोकांची हालत बघा, आलेले कसे होते आणि झाले कसे. तर जाम थंडी आहे, काळोख झालेला आहे. आणि इकडे एवढी थंडी आहे की हातपाय सर्व थंड झालेले आहेत आमचे लोकांच्या. आता हे मुक्तिनाथाचं मंदिर आहे. आम्ही फोटो पण काढलेला आहे माझ्या मोबाईलमध्ये, मी तुम्हाला नंतर अपलोड करेन. तुम्ही इकडनं आता आपल्याला जायचं आहे. पूर्ण हे पाणी जे पण आहे सगळं डायरेक्ट ग्लेशियरचं पाणी आहे. म्हणजे एवढं थंड आहे की तुम्ही हात टाकाल तर तुमचा हात असं वाटतं की बापरे
खूप थंडी आहे, असं सुन्न होईल, एक एक नस सुन्न होईल. आता आम्ही इकडनं उतरतोय रात्रीचे. तर इकडं खूप हे आहे, गार आहे. आता आम्ही खाली उतरतोय. हा क्या है ये? कुंड है ये. हाँ 2 कुंड आहेत एक. हां तर आम्ही इकडनं उतरतोय. खूप काळोख आहे त्या साईडला. आमचा गाडीवाला हाय वाटतं खाली. बघूया तो आमची वाट बघतोय. चला ठेव, मला अपडेट देत राहतो मी. खूप काळोख आहे, आम्हाला इकडनं उतरायचं आहे. तर एकदम सांभाळून उतरावं लागेल. मित्रांचं तुमचं एकदा पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. जसं आपण तुम्ही बघतात आहे, आपण आता नेपाळला फिरतोय. आता आपण पोखरामध्ये आहे. पोखरामध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण मुक्तीनाथला गेलो. आता आपण पोखरामध्ये आहे. पोखरामध्ये कुंदीकोटला आपण आहे. ते डोंगरावरती मस्त एक मंदिर आहे शंकराचं. खूप मोठी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडं बघा लिहिलं आहे, इकडे खूप मस्त मूर्ती आहे शंकराची. इकडे बघा किती छान आहे. आणि इथून पूर्ण पोखरा दिसतो. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो इकडनं पोखरा कसा दिसतो पूर्ण. इकडे आम्ही एवढ्या वरती आलेलो आहे आणि निसर्गाच्या एकदम डोंगरावरती आहे. इकडे गाड्या येतात, तुम्ही गाडीने पण येऊ शकतात, बाईकने पण येऊ शकतात. आणि दुसरा चालत रस्ता पण आहे. हे बघा शंकराचं मस्त मंदिर आहे इकडे कुंदीकोटमध्ये आपण आलेलो आहे. आणि आमचा आता ह्याच्यानंतरचा नेक्स्ट प्लॅन आहे, आम्ही आता फिरणार आहे. इकडचे साईड सीन्स वगैरे मी तुम्हाला दाखवेल साईड सीनला पोचल्यावरती. आणि आपले मित्र आहेत चालतात ते. तर तशा आपल्या खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडतो, शंकरदेव कधी पण एवढ्या वरती जाऊन कसे बसतात. तर त्याच्यावर आपल्याला काय बोलायचं आहे, शंकरदेव वरती काय आहे? त्यांना भेटायचं ना उठा. ज्या कोणाचं भेटायचं असेल भक्ती मार्ग आणि कठीण परिश्रम करून तिथे जाऊ शकतात, तरीही ते भेटणार. तर हे आपण कुंदीकोटला आहे. आता आपण इकडे एंटर मारतोय याच्या गेटमध्ये. इकडे बघा किती खूप सुंदर आहे. आणि इकडनं पूर्ण पोखरा दिसतो. इकडे लेक आहे, हा लेक पण फेमस आहे इकडचा. इथे पॅराग्लायडिंग वगैरे पण होते सकाळी 10 ते 11. इथं वरती पण बघा मस्त केलेलं आहे, देवीची मूर्ती आहे. पॅराग्लायडिंगचा तो माणूस आहे तिकडे. चला आता आपण दर्शनाला जाऊया. मी पुढे अपडेट देत राहील तुम्ही. हाय गाईज, तर ब्लॉग मी आता काढते आहे. काल आपण मुक्तीनाथला गेलो होतो दर्शनासाठी आणि रात्री तिकडे स्टेला होतो. आणि तिथून आता म्हणजे सकाळी निघालो आहे आणि आता आम्ही आलो आहे पोखरा. आणि तिथून आता पुमनीनाथ करून काहीतरी आहे इकडे ठिकाण, तर तिथे आपण दर्शनाला आलो आहे. आम्हाला काही इथलं अजून माहीत नाही की कोणत्या ठिकाणाला आपण विजिट केलं पाहिजे. पण आता इकडचे जे लोकल सांगतात की इथे तुम्ही गेलं पाहिजे, तिथे आम्ही जातो आहे जेवढं पॉसिबल होईल. कारण आमच्याकडे टाईम नाही आहे आता, आम्हाला रिटर्न इंडियाला जायचं आहे लवकरात लवकर. तर जेवढं होतं आहे आम्ही करतो आहे, पॉसिबल होईल तेवढं विजिट करतो आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की किती उंचावरती किती उंचावरती महादेवांची मूर्ती आहे. आणि आम्ही आता तिथे जातो आहे. इथे नेपाळमध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे, पण इथे फक्त करन्सीचा इश्यू होतो. आपली इंडियन करन्सी इकडे खूप जास्त होते, पण इकडचे जे लोकल माणसं आहेत ती रेट असं सांगतात की 20 रुपयाची गोष्ट आपल्याला 40 रुपये ऑलरेडी सांगतात. तर बघायला गेला हिशोब तोच असतो. 20 रुपयाची गोष्ट 40 रुपये म्हणजे आपले 20 रुपयेच होतात, काही वेगळं नाही आहे. तर आता आपण जातो इथे. तुम्ही पण कनेक्ट राहा आमच्याशी. पुढे जसं जसं आम्हाला ब्लॉग घेता येईल, व्हिडिओ घेता येईल, शॉर्ट्स घेता येतील, तेवढे आम्ही घेणार आहोत. आणि हा मी फर्स्ट टाईम ब्लॉगिंग करते आहे, समजून घ्या. थोडं मिस्टेक होत आहे. बघा किती मोठी मूर्ती आहे, भव्य मूर्ती आहे. इथे खूप जण विजिटिंगला येतात. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडे. आणि मूर्ती खूप उंचावरती आहे. इथून पूर्ण पोखरा दिसत आहे, म्हणजे खाली जर तुम्ही बघितलं तर पूर्ण पोखरा दिसतोय.
दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकतात किती उंचावरती आहोत आपण. आणि मूर्ती सुद्धा, तुम्ही सुद्धा कधी आलात नेपाळला तर नक्की इथे या. खूप छान आहे, खूप खूप गर्दी असते, खूपच छान आहे इकडचं. तुम्ही सुद्धा नक्की या. चला तर पुढे आम्ही जिथे जिथे जाऊ तुम्हाला दाखवूच कुठे कुठे जातोय. त्यामुळे आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. शकतात आता आपण मंदिराच्या इकडे वरती आलेलो आहे. इकडे बघा हे मंदिराचं गेट आहे. इकडे लोक सर्व येतात, तिथून वरून यायला आहे. आणि इकडे बघा, इकडे शंकराची खूप मस्त मूर्ती आहे. खूप छान वाटतं, एकदम आकाशाचा एकदम भारी वाटतं. तुम्ही एकदा डोळ्यांनी इथं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एवढं किंवा व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला अनुभव येणार नाही, पण माझ्या हिशोबाने तुम्ही एकदा समोरून आलात तर तुम्हाला खूप छान अनुभव येईल. इकडे बघा ह्या साईडला सर्व शिवलिंग आहेत. ह्या सर्व कमीत कमी मला वाटतं 108 शिवलिंग असतील, पूर्ण राऊंड आहेत पण इथपर्यंत. तर तुम्ही बघू शकतात, हे बघा हे सर्व शिवलिंग आहेत. असे 108 शिवलिंग आहेत ह्याला राऊंडला. आणि हे शंकराची मस्त मूर्ती आहे. तर खूप सुंदर वाटतं आहे. तुम्ही एकदा या आणि एक्सपिरियन्स करा. आणि इकडे बघा त्या साईडला पण खूप छान आहे, खूप मस्त आहे. ते इंटरेस्टला मी तुम्हाला दाखवले तो गेट आहे. आणि इकडे हा मेन गेट आहे ह्याचा. आणि इकडे आपण बघा खूप सुंदर वाटतं इकडे. तुम्ही एकदा या आणि एक्सपिरियन्स करा. मित्रांनो तुम्ही आता आपण बघू शकता, आता आपण गुप्तेश्वर महादेव मंदिराला आलो आहे. इकडे इंडियनला 100 रुपये आहे आणि नेपाळी लोकांना 50 रुपये आणि विद्यार्थी लोकांना 35 रुपीज आहे. गुप्तेश्वर महादेवा मंदिराची गुफा आहे. इकडने आपण आता चाललो आहे मंदिराकडे. हे सेकंड आहे आपलं फिरणारं लोकल मंदिर. बघा किती सुंदर बनवलेलं आहे लोकांनी. आपल्या इकडचे देवांचं सर्व हे बनवलेलं आहे लोकांनी. देवीची मूर्ती आहे. मी तुम्हाला आता पूर्ण लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवतो आहे कसं काय काय लोकांनी केलेलं आहे. गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. किती सुंदर आकृती आहे लोकांनी भिंतीवरती रचलेली आहे. हे दाखवलेलं आहे अमृत आलेलं. फोटो नॉट अलाउड. तर इकडनं आपण आता जातोय आतमध्ये मंदिराकडे. ते गुफा आहे गुप्तेश्वर महादेव मंदिराची. ते दगडांनी बनवलेलं आहे, खूप सुंदर आहे. ही गुफा आहे बघा, ह्याच्यातून सगळं पाणी गळत आहे. इकडनं आपण जातोय आता गुफामध्ये. सगळीकडे पाणी गळत आहे. बघा इथे गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे झाड आहे, आपण ह्याला परिक्रमा घालतोय. खूप थंड वाटतं आतल्या साईडला. बाहेर एकदम तापमान वेगळं आहे आणि इकडे तापमान वेगळं आहे. इकडनं आपल्याला असं जायचं आहे. इथं बकरीचं गाडीचं बनवलेलं. तर इकडनं आपण आतमध्ये चाललो. असं गुफेमधून आपल्याला असं बाहेर जायचं. इकडनं आपण आता असं बाहेर आलो.
आता आपल्याला इकडनं असं खाली जायचं आहे. खूप सुंदर केलेलं आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर. तर डोक्यावरती पण पाणी पडते. पाण्याचे झरे वाहतात. गुफा केलेली आहे. हे बघा. बघू शकतात आपण व्हिडिओ काढतोय तरी पण इकडे बघा किती आतमध्ये मस्त केलेलं आहे. आपण खाली जायचं आहे. खूप सुंदर गुफा आहे. तुम्ही या एकदा एक्सपिरियन्स घ्या. खूप छान बनलेलं आहे. वरती मंदिर आहे. आता आपण इकडनं जातोय. गुफासारखं एकदम खाली खाली जातोय. एकदम मस्त न्यू एक्सपिरियन्स होता मला पण. आणि तुम्ही पण या, तुम्हाला पण एकदम न्यू एक्सपिरियन्स होईल. एकदम गुफासारखं आहे. ठीक आहे. क्या हो गया राज में सब बिड़ गया क्या? बोले बाबा का आशीर्वाद झुक के चलो बेटा. बोले ना कहो तुम उधर भी चलोगे भी चलो. एकदम चढायला आहे वरती. आरामात चढायचं. पाण्याचं बरेच फ्लो आहे इकडे. इथे मला वाटतं पाण्याचा आवाज येतोय. तो वॉटरफॉल असू शकतो. ते हळूहळू या. हो हो, इकडे बघा किती सुंदर आहे. मित्रांनो एकदा एक्सपिरियन्स करा येऊन तुम्ही लोक. खूप छान वाटेल तुमच्या लोकांना. खाली वॉटरफॉल आहे. किती सुंदर बनवले लोकांनी. इथं वॉटरफॉल आहे. असा आवाज येतोय पाण्याचा. आपण पहिले देवाचे दर्शन करून येऊया. एकदम गुफा टाईप आहे एकदम. म्हणून याला गुप्तेश्वर महादेव मंदिर म्हणतात. चिखल बघ. खेकडा ते बघा. खेकडा किती मोठा आहे. ये हो तो पाणी कसं गळतंय सगळीकडनं. थेंब 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 थेंब. तर इकडे फोटो अलाउड आहे. इकडे तुम्ही काढू शकतात. खाली जाऊन आपण बघणार आहे काय आहे. तर इकडनं असं पाण्याचा आवाज येतोय. तिकडे आपण जातोय. हे आपले भाऊ आणि आपले बहीण वगैरे आणि आपली बायको. आता आपण जातोय शंकराच्या मंदिराच्या इकडे. एकदम सुंदर आहे. खूप छान आहे. चल रे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्या पण लाईफचा एवढा आतमध्ये. म्हणजे बाहेरून असं वाटत नाही की खाली एवढी गुफा असेल. काय बाहेरून असं वाटत नाही की खाली एवढी गुफा असेल अशी. पण जाऊया खाली जाऊन आपण बघूया काय आहे. लोक जातात.
पण पाण्याचा झरणा आहे मला वाटतंय, पाण्याचा आवाज येतोय. खेकडे वगैरे पण असतील इकडे, खेकडे पण आहेत. वाव, एक नंबर. इकडे तुम्ही बघू शकतात दृश्य. हा तुमचा हे सगळं दिसतंय ना तुम्हाला व्हाईट व्हाईट वगैरे कॅमेरामध्ये, हे पूर्ण हे बघा सगळं झरणा आहे हा एवढा मोठा, आणि याच्यावरती एवढं मोठं आहे असं आपल्याला वाटलं पण नव्हतं. खूप सुंदर आहे. जसं मी लाईट मारले मग मित्रांनो तुम्ही आता बघू शकतात नेपाळ आहे आणि आपण आता इंडियाला चाललेलो आहे. हा इकडनं इंडियाचा चालू होता आणि आता आपण नेपाळ आणि इंडियाचा बॉर्डरच्या एकदम बरोबर मधोमध उभे आहेत. तुम्ही बघू शकता त्या साईडला सगळं नेपाळ लागतं आणि ह्या साईडला सर्व इंडिया. बघा तुम्ही बघू शकता इथे इंडियाचा लाईट वगैरे पण लागलेली आहे. हा मी पण पहिल्यांदा पाहिलेला हा दृश्य मला पण मी दाखवतो आहे. आता आपण नेपाळवरून बाहेर आलो आहे कसे आणि आता आपण चाललो आहे इंडियाला. आता आपला प्लान अयोध्या वगैरे ह्या साईडचा प्लान आहे. बघूया आता पुढे काय होते. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण गोरखपूरला आलेलो आहोत. आपण नेपाळ आणि इंडियाची जी बॉर्डर आहे तिथून आलो होतो. सकाळी मॉर्निंगला बसने आलो होतो आणि आता आपण गोरखपूरला आहोत. गोरखनाथ मंदिर आहे तिथे आपण दर्शनाला आलो आहेत आणि इथून आता आम्ही निघणार आहोत ते म्हणजे अयोध्याला जाण्यासाठी. आणि त्याचा वेगळा ब्लॉग बनेल कारण हा खूप मोठा ब्लॉग होतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हा पार्ट इथेच संपूया, म्हणजे नेपाळचा वेगळा ब्लॉग बनवूयात आणि अयोध्याचा आपला स्पेशल ब्लॉग बनेल. तर चला हा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे. तर असेच कनेक्टेड राहा. पुढचा ब्लॉगसुद्धा लवकरच येईल. अयोध्याचा असेल तो आणि आत्ताच आम्ही निघणार आहोत. 10-11 वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत. तर तोसुद्धा ब्लॉग बघा, ह्यानंतरच अपलोड होईल. तर नक्की तोसुद्धा बघा. आणि मी नवीन व्हिडिओ काढते म्हणजे आता चालू केलं आहे. तर समजून घ्या काय चुकीचं वगैरे असेल तर. आणि इकडे सगळं खूप छान आहे आणि खूप मोठं आहे. बघायला गेलं तर एक दिवससुद्धा खूप कमी आहे इकडे फिरण्यासाठी. खूप छान सुंदर असं बनवलेलं आहे. तुम्हीसुद्धा बघू शकता, छान आहे. तुम्हीसुद्धा कधीतरी इथे या, तुम्हाला जमेल तेव्हा. खूप सुंदर आहे. चला तर